गुड आफ्टरनून मंडळींनो. आज फ्रायडे स्पेशल बनवलं आहे कोळंबी भात. बाहेर धोधो असो पाऊस पडा होतो, त्यात आमच्या ह्यांनी आणलेली कोळंबी. तर मग ठरवलं कोळंबी भातच करूया. गरम तेलात कोळंबी सोडून घेतलं आहे. मग त्याच्यात घातलं आहे आलं लसूणची पेस्ट. मग घातलं आहे 2 चमचे मालवणी मसालो. घातलं आहे गरम मसालो आणि सगळे मसाले चांगले एकजीव करून घेतलं आहे. जास्त वेळ परतूक नको हा, जरा वाईस परतायचा आणि बाजू काढून ठेवायचा. मीठ घालायचा चवीनुसार. वाईस कोथिंबीर घालायची. गॅस बंद करून टाकायचं आणि दुसऱ्या एका पातेल्यामध्ये फोडणी द्यायची. 2-3 तेजपत्ते, गरम मसालो, कांदा घालून घ्यायचो आणि चांगलं लाल होईपर्यंत परतीत राहायचो. आपलं कांदो आता चांगलं लाल झालेलो हा आणि आता त्याच्यात घालायचो एक टोमॅटो. टोमॅटो पण चांगलं परतून घेऊ. टोमॅटो आणि कांदो चांगलं एकजीव होयो आणि परत एकदा मालवणी मसालो घालायचो. एक हिरवी मिरची घालायची आणि गरम पाणी घालायचा. गरम पाणी मी एक मोठा ग्लास घातलं आहे भरून. चवीनुसार मीठ. सोंगतो भात टाकून घेतलं आहे. 1.5 वाटी बासमती तांदूळ घेतलं होतं आहे मी. बासमती राईस मी अर्धा तास भिजत ठेवलं होतं आहे. मग तो लवकर शिजता. एक उकळी इल्यावर त्याच्यावर झाकण मारून ठेवायचा. हे बघा पाणी मुरत इला. पाणी मुरत इला की त्याच्यामध्ये आपण जी ग्रेव्ही बनवलं होतं कोळंबीची ती टाकून घ्यायची आणि व्यवस्थित परतून घ्यायची. मस्तपैकी झणझणीत अशी ग्रेव्ही झालेली असा. मगेन तो राईस चांगलो परतून घ्यायचो. मग फ्रेश अशी कोथिंबीर टाकायची आणि आपलं झणझणीत असं कोळंबी भात तयार झालेलो असा. थंडगार पावसात गरम गरम कोळंबी भात खाऊची मजाच वेगळी. रेसिपीची व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर, कमेंट करा आणि हो